शरद पवारांचा पक्ष मुंबईत विधानसभेच्या 6 पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत. पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांची माहिती. महाविकास आघाडीमधल्या प्रमुख 3 पक्षांसह माकप, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्षाची लवकरच एकत्रित बैठक. जागा वाटपामध्ये घटक पक्षांनाही स्थान देणार असल्याची शरद पवार गटातल्या वरिष्ठ नेत्याची माहिती. मंत्र्यांच्या 36 बंगल्यांसाठी पाण्याचं आणि विजेचं बिल तब्बल 52 कोटींच्या घरात. मार्च 2017 ते 2023 पर्यंतचं बिल थकीत होतं अशी माहिती. मंत्र्यांच्या बंगल्याचं विजेचं आणि पाण्याच्या बिलाचे 52 कोटींपैकी केवळ 26 कोटी भरले, तर उर्वरित 26 कोटी कंत्राटदाराला दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. 26 कोटी रुपये कंत्राटदारांना देणं अजब. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आनंद दुबेंची मागणी. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 1 मार्चपासून सुधारित पेन्शन लागू होणार. राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांची माहिती. राज्यातल्या गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवणार. योजनेअंतर्गत गरीब महिलांना दर महिन्याला 1200 ते 1500 रुपये देण्याचा मानस. अनेक लोक पक्षात येऊ इच्छितात. जे कार्यकर्ते भरकटले होते ते परत येतील. जयंत पाटलांचं वक्तव्य. माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश. नुकताच त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. शरद पवारांच्या उपस्थितीत केला प्रवेश. भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवल्यानं उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी पदावरची नियुक्ती रद्द करा. 2012च्या बहुचर्चित दुहेरी हत्याकांडातल्या मुख्य आरोपीची कोर्टामध्ये याचिका. पीक कर्ज देताना सिबिल स्कोर मागू नका, नंतर FIR दाखल झाल्यास आमच्याकडे येऊ नका. देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रीयकृत बँकांना तंबी. महापालिकेत सत्ता असताना ठाकरे गटानं मुंबईकरांसाठी काय केलं? महाविकास आघाडीचं सरकार असताना मराठी माणसाला 50% घरं राखीव ठेवण्याचं का सुचलं नाही? आशिष शेलार यांचा सवाल. ओबीसी मेडिको असोसिएशनच्या जवळपास 500 डॉक्टरांचं आरक्षण सोडण्याचा निर्णय. एखाद्या गरीबाला याचा लाभ मिळावा यासाठी आरक्षणाचा लाभ सोडत असल्याची डॉक्टर राहुल घुलेंची घोषणा. देशामध्ये सध्या डाळींचा माफक साठा शिल्लक. त्यात पावसानं ओढ दिल्यामुळे नवीन पेरण्या खोळंबल्या. गव्हासह डाळीही महागण्याची शक्यता. बेशिस्त वाहन चालकांवर बारामती शहर पोलिसांची कारवाई. नंबर प्लेट नसलेल्या, इन्शुरन्स संपलेल्या वाहनांवर कारवाई. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये पावसाची दमदार हजेरी. पाणी साठ्यात 2.5 ते 3 हजार दशलक्ष लिटरनं वाढ. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी संकट टळणार. 27 जूनला रात्री 12 पासून 28 जून रात्री 12 पर्यंत ठाण्यातल्या काही भागातला पाणी पुरवठा बंद. तर पुढील 1 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोला यावर्षी मंजुरी मिळणार. पंतप्रधानांच्या पहिल्या 100 कामांच्या यादीमध्ये समावेश. मंत्रालय ते स्वारगेट अशा अटल सेतूमार्गे धावणाऱ्या एसटीच्या शिवनेरी बसला उत्तम प्रतिसाद. प्रवासाचा वेळ वाचत असल्यानं मंत्रालयात काम करणाऱ्यांची शिवनेरीला पसंती. बेस्ट बस भाडेवाढ होणार नाही. बेस्ट प्रशासनाचं स्पष्टीकरण. बेस्ट प्रशासन 6000 कोटी रुपयांच्या कर्जात. पालिकेकडून अद्याप मदत नाही, त्यामुळे भाडेवाढ होणार असल्याच्या होत्या चर्चा. विरुद्ध दिशेनं वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांची विशेष मोहीम. 732 गुन्हे दाखल. वाहतूक नियमांचं पालन करा, पोलिसांचं आवाहन. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम युद्धपातळीवर. 2 इमारतींचं काम अंतिम टप्प्यात असल्यानं 550 कुटुंबियांना डिसेंबरपर्यंत मिळणार नव्या घराची चावी. विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आढळला मृत व्हेल मासा. माशाची लांबी जवळपास 80 ते 100 फूट तर रुंदी 4 फूट. या माशाला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. मुंबईतल्या वांद्रे परिसरात विचित्र अपघात. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकमधील लोखंड डोक्यात पडल्यानं फुटपाथवरनं चालत असलेल्या तरुणाचा मृत्यू. मीरा रोडमध्ये स्कूल व्हॅनचा अपघात. मेडिकल समोरील वाहनांना धडक देत व्हॅन उलटली.
4 चाकी चालवता येत नसल्यानं घडला अपघात. विरारमध्ये एका विवाहित महिलेची साडीनं गळा आवळून हत्या. या प्रकरणी महिलेच्या प्रियकराला अटक. भांडण झाल्यानं हत्या केल्याची पोलिसांची माहिती. अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी. मंदिर व्यवस्थापन समितीकडून महापूजेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.